78व्या स्वातंत्र्य दिनाच्या चोपडा तालुक्यातील सर्व वन्यजीव व निसर्ग प्रेमींना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री VK थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल वन विभाग चोपडा। चोपडा रेंज मधील सर्व कर्मचारी वृंद, यावल वन विभाग चोपडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। आज देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलंय। मोदी म्हणाले, तर देशातील नागरिकांसाठी आम्ही 1,500 पेक्षा जास्त कायदे रद्द केलेत। यामुळे लोकांचं जीवन अधिक सुसह्य झालंय। किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा कारावासाची शिक्षा असणारे कायदे रद्द करण्यात आले। आपराधिक कायदे बदलण्यात आले। यावेळी मोदींनी एक मोठी घोषणा केली आहे। पुढील 5 वर्षांच्या काळात वैद्यकीय महाविद्यालयात आणखी 75,000 नवीन जागा निर्माण करणार असल्याचं मोदी म्हणाले। हमारे देश में सुप्रीम कोर्ट ने बार बार यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर जो चर्चा की है, अनेक बार आदेश दिए हैं, क्योंकि देश का एक बहुत बड़ा वर्ग मानता है और उसमें सच्चाई भी है कि जिस सिविल कोड को हम लेकर के जी रहे हैं, वो सिविल कोड सचमुच में तो एक प्रकार का कम्युनल सिविल कोड है, भेदभाव करने वाला सिविल कोड है। ऐसे सिविल कोड से जब संविधान के 75 वर्ष मना रहे हैं और संविधान की भावना भी जो हमें कहती है करने के लिए, देश की सुप्रीम कोर्ट भी हमें कहती है करने के लिए, और तब जो संविधान निर्माताओं का सपना था, उस सपने को पूरा करना हम सबका दायित्व है। और मैं मानता हूं इस गंभीर विषय पर देश में चर्चा हो, व्यापक चर्चा हो, हर कोई अपने विचारों को लेकर के आए और उन कानूनों को, जो कानून धर्म के आधार पर देश को बांटते, जो ऊंच नीच का कारण बन जाते हैं, ऐसे कानूनों को आधुनिक समाज में कोई स्थान नहीं हो सकता है। और इसलिए मैं तो कहूंगा, अब समय की मांग है कि देश में एक सेकुलर सिविल कोड हो। हमने कम्युनल सिविल कोड में 75 साल बिताए हैं, अब हमें सेकुलर सिविल कोड की तरफ जाना होगा, और तब जाकर के देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे हैं, सामान्य नागरिक को जो दूरी महसूस होती है, उससे हमें मुक्ति मिलेगी। मेरे प्यारे देशवासियों, जब मैं देश में एक चिंता हमेशा कहता हूं, परिवारवाद, जातिवाद भारत के लोकतंत्र को, भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील RSS मुख्यालयात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतरच्या कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी बांगलादेशात सुरू असलेल्या अराजकतेवर भाष्य केले। बांगलादेशातील हिंदू बांधवांना त्रास होऊ नये हे पाहणं एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे। सरकार हे करेलच, मात्र त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबा आवश्यक आहे, असं मत यावेळी भागवत यांनी मांडलंय। अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सुद्धा फुलांच्या सहाय्याने आज स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रंगाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। फुलांच्या माध्यमातून भारत मातेची प्रतिमा सुद्धा साकारण्यात आली असून ही सजावट भाविकांसाठी आकर्षण ठरतीये। मंदिराचे पुजारी, सेवेकरी आणि मानकरी यांच्या वतीने ही आकर्षक सजावट करण्यात आली असून रात्री सुद्धा खंडोबा गडावर आकर्षक अशी तिरंगा लाइटिंग करण्यात आली होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये बुधवारी सायंकाळी अनेक महिलांच्या खात्यावर जमा झाले। यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। मी माझ्या बहिणींना विनंती करते की तुम्ही पटकन ते पैसे काढून घ्या। भाजपचे 2 लोक म्हणत आहेत की पैसे काढून घेऊ, त्यामुळे ज्यांच्या अकाउंटला पैसे आले आहेत त्या भगिनींनी पैसे काढून घ्या, असं त्यांनी म्हटलंय। आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलंय। दादा भुसे म्हणाले की हा बालिशपणा आहे। महाराष्ट्राच्या करोडो बहिणींची त्या थट्टा करतायत। सन्मान निधी जाणार आहे, यांचं काही लोकांना दुःख होत आहे। आज राजकीय बोलायचं नाही, आजचा दिवस चांगला आहे, पण काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते सैरभैर झालेत, त्यामुळे योजनेत खोडे घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं प्रत्युत्तर त्यांनी सुप्रिया सुळेंना दिलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते महिला लाभार्थींच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात झाली असून
साताऱ्यातील कोरेगाव, जावळी, खटाव आणि खंडाळा तालुक्यातील काही महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेत। वाठार स्टेशन येथील त्रिवेणी जाधव या महिलेच्या अकाउंटवर 2 महिन्याचे पैसे जमा झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केलाय। माझे नाव त्रिवेणी दत्तात्रय जाधव, तर माझे गावाचे नाव आहे वाठार स्टेशन। तर मला मुख्यमंत्री साहेबांचे लेक लाडकी योजनेचे 2 हप्ते जमा झाले आहेत 3000 रुपये। तर आमच्यासाठी ते खूप मोलाचे आहेत। मला खूप आनंद होते की मी पहिल्या स्टार्ट मला एकटीलाच जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले। तर माझे फॉर्म भरला होता यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी नलवडे, नीलम दीपक नलवडे आणि माझ्या जाऊबाई वैशाली सतीश जाधव यांनी भरला, त्यामुळे माझे पैसे जमा झाले। तर आम्हाला याचा लाभ भेटला। मला खूप आवडलं हे पैसे आले ते, आणि माझं बाळ अपंग मतिमंद आहे, तर त्याच्यासाठी ते पैसे महत्त्वाचे मला जमा झाले खरं तर। राज्य सरकारमधील 3ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असताना आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फायलींची सह्यावरून मोठी वाद झाल्याची माहिती आहे। नगर विकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे। त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलांवर मीही सह्या करणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। या दोघांनीही घेतलेल्या भूमिकेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मिनिटांसाठी तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती। मात्र हा विषय संपल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक पुन्हा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। मात्र त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमधील अंतर्गत धुसफूस बाहेर आल्याचं दिसतंय। सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सुटावी म्हणून सिंहगड रस्त्याला पूल प्रस्तावित करण्यात आला होता। 2 टप्प्यात करण्यात आलेला या पुलाचे एका भागातील काम पूर्ण झालं, तरीही पूल नागरिकांसाठी अद्याप खुला करण्यात येत नव्हता। तसेच पावसाने उघडीप दिल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलावर डांबराचा शेवटचा थर मारलाय। त्यामुळे या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं तरीही उद्घाटन होत नसल्यामुळे टीकेची झोड उठत होती। अखेर या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला। आज सकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालंय। या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे। जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जिल्हा पोलीस दलातील 60 अंमलदारांना पदोन्नती देण्याचे आदेश काढले। यामध्ये 32 सहाय्यक फौजदारांना ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आल्याचा समावेश आहे। तसेच जिल्ह्यातील 15 पोलीस शिपाई आणि नाईक यांना हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे, तर 13 पोलीस हवालदार यांना सहाय्यक फौजदार पदावर बढती देण्यात आली आहे। कोलकात्यात ट्रेनी डॉक्टर महिलेवर बलात्काराच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत। काल मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। संतप्त झालेल्या आंदोलकांनी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली आहे। या आंदोलनादरम्यान वाहने आणि सार्वजनिक संपत्तीचं मोठं नुकसान झालंय। या भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवण्यात आले। हॉस्पिटल बाहेर उभ्या असलेल्या एका दुचाकी वाहनाला आग लावून दिली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला, तसेच गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही केलाय। उदगीर शहरात एक ऐतिहासिक चौबारा असून या चौबाऱ्यावर ध्वजारोहण करण्यात येतं। चौबाऱ्यावर मोठ्या प्रमाणात झाडे वाढल्याने या झाडाच्या मुळी चौबाऱ्यांच्या भिंतीत घुसल्याने भिंतीत भेगा पडल्या। चौबारा या ठिकाणी नागरिकांची नेहमी वर्दळ असून तडे गेल्याने भिंतीमधून एखादा दगड खाली पडून जर यात मनुष्यहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या चौबाऱ्यावर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे भिंतीला तडे गेलेले असतानाही मुख्याधिकाऱ्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली आहे का, या संबंधी मुख्याधिकारी यांना पत्रकारांनी विचारणी केली असता पत्रकारांना उद्धट भाषा वापरली गेली, तसेच घटना घडल्यावर बघू असे वक्तव्य केलं गेलं। त्यामुळे मुख्याधिकारी हटाव उदगीर बचाव ही मोहीम सुरू करणार असल्याच्या चर्चेला आता उदगीर शहरात उधाण आलंय। वेळ झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट। 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या चोपडा तालुक्यातील सर्व वन्यजीव व निसर्ग प्रेमींना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री BK थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल वन विभाग चोपडा। चोपडा रेंज मधील सर्व कर्मचारी वृंद, यावल वन विभाग चोपडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव।